आणि आता आपल्याला करायच्या तिखट करंज्या. तिखट करंज्या. काय करायची कृती आधी? पहिला आपण पीठ मळून घेऊ. बर. काय हे आपल्याकडे? हे मैदा आहे. मैदा. बर. किती घेतलाय आपण मैदा? 1 वाटी मैदा. बर. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकू चवीनुसार. नंतर ओवा. ओवा आणि मीठ फक्त आपण घातलं. हो. आता हे पाणी घालून आणि हो तूप घालून त्याच्यामध्ये थोडं अजून तूप घालायचं. एक चमचा. आता पाण्याने ते मळून घ्यायचं. पाणी एवढं पुरे? थोडं लागेल. अगदी थोडं. ठीक आहे. आम्ही एक काम करतो. बस बस बस. मी आणि श्रद्धाताई म्हणून तिखट करंज्यांसाठी लागणारे मिश्रण मळून घेतो. हे मळून झालं की मग आपण पुढच्या कृतीकडे बोलू. तिखट करंज्यांसाठी लागणारा हा मैदा आपण मळून घेतला. त्याच्यामध्ये आपण ओवा आणि मीठ घातलेलं आहे. पुढे काय करायचं आता? आता आपल्याला प्रथम तीळ आणि बडीशेप वेगवेगळी भाजून घेऊया. थोडी भाजून घ्यायची. हो. बरं. भाजता भाजता मला सांगा की तुम्ही एका परिस्थितीतनं स्वतःच्या जीवावरती हा व्यवसाय सुरू केला, ही खानावळ उघडली, पण व्यवसायात तर चढ-उतार हे ठरलेलेच असतात. मग असं कधी झालंय का हो की अशी वेळ आलीये जिथे वाटलंय की नको हा व्यवसाय, हे थांबूया? नाही, हे तर नेहमीच वाटतं, दररोज वाटतं. कारण का मला आराम मिळत नाही. रात्री 1 वाजेपर्यंत काम करावं लागतं आणि हे नेहमीच वाटतं. पण आता पर्याय नाही. पण आता मुलं मोठी झालेली आहेत, हळूहळू टेन्शन कमी आले, सवय झाली, त्यामुळे थोडा दिवस करणं जरुरी आहे. बरोबर. सुरुवातीला जे कष्ट आपल्याला खूप त्रासदायक होतात, नंतर त्या कष्टांची शरीराला सवय होते. हो, सवय झाली. ते केल्याशिवाय झोप येत नाही. पुढे काय? बडीशेप. मग तसाच जसा हा उतार आला तसा एखादा चढ आला असेल जिथे तुम्हाला वाटलं असेल की नाही आपण हा उत्तम निर्णय घेतलाय आणि आपण योग्य मार्गाने जातोय, असं कधी वाटलं होतं? नाही, आता मला जेव्हा म्हणजे आता मी स्टेबल आहे व्यवस्थित, या धंद्यापासून बरंच काय मला फायदा मिळाला आणि त्याच्यामुळे आता वाटतं की आता आहे हे चांगलं आहे, याच्यापासूनच आपण पुढे प्रगती करू, याच बिझनेसला पुढे वाढवायचा प्रयत्न चालू. बरोबर. चालेल मिक्स केलं तर? हो, ठीक आहे. आपण तीळ आणि बडीशेप वेगवेगळी भाजून घेतली, ती मिक्स केली. पुढे काय करायचंय? आता आपल्याला सारणाचं ही करायची तयारी. डाळ भिजून घेतलेली आहे, थोडी अर्धी कच्ची, तिला नरम करायची, म्हणजे अख्खी डाळ राहणार ना. ठीक. किती वेळ भिजवली होती ही? 1 तासभर आधी भिजवली. बर. हे काय तुम्ही क्रश करून घेताय का? हो, थोडंच साधारण. का बरं असं? अख्खी डाळ लागते ना तोंडामध्ये. थोडं नको लागायला म्हणून. ठीक आहे. ही क्रश करून झाली की पुढे काय करायचं? आता ती आपण फोडणी द्यायची तेल टाकून आणि त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आणि एक सारण रूपात तयार करायचं त्याला. आता हे क्रश करून झालेलं आहे. पुढे काय करायचं? आता आपण तेल टाकू पॅन मध्ये. तेलामध्ये आलं लसणाची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट आपण घातली होती. आता पुढे सारण घालू. भिजवलेल्या डाळीला आपण क्रश करून घेतलं आणि ते आता आपण सारणामध्ये घातलंय. पुढे आता थोडं हे घालू. साखर घालायची. अगदी अर्धा चमचा घातली आपण. ओवा. आता हिंग घालू. मीठ. मिरच्याचे का? गरम मसाला. हा, गरम मसाल्यावरून आठवलं, मग तुमच्या खानावळीत जो तुम्ही मसाला वगैरे वापरता, हळद, खानावळीत जो मसाला वापरता तो तुमचा होममेड असतो का तुम्ही विकत? घरी करतो. तिखट. हो, तिखट. आता बडीशेप आणि पांढरे तीळ भाजून घेतलेले जे आहेत ते आपण त्याच्यात घालायचे. ठीक. कोथिंबीर घातली. बरं. आणि हे मिश्रण परतून झाले की पुढे काय? आता आपण ते करंजी सारखं करायचं. करंजी मध्ये भरायचं, लाटी लाटून. ह्याच्या लाट्या लाटून घ्यायच्या. भरून घ्यायचं आणि तळायचं. व्हेरी गुड. तिखट करंज्यांसाठी लागणारं जे मिश्रण आहे ते आपण मळून घेतलेलं आहे, सारण तयार केलेलं आहे, ते गार होऊ द्यायला लागेल ना? हो, थोडंच. ते झालं की मग आपण पुढच्या कृतीकडे बोलूया. तिखट करंज्यांसाठी लागणारा मैदा आपण मळून घेतला, सारण पण तयार केलं. आता ते थंड झाले, त्याच्यामध्ये थोडा लिंबू रस घालायचा. मिक्स करू का? हो. पुढे काय करायचं? आता गोळी करायचे करंजीचे. लाटायचं, त्यात हे भरायचं आणि तळायचं.
दोन आपण लाटून घेतल्या. हो. आता काय करायचंय? आता याच्यामध्ये सारण भरूया. घ्या. दिवाळीचा बेत यंदा काहीतरी वेगळा आहे. तिखट करंज्या आणि लवकर होणार आहे. म्हणजे डाळ जर आपण भिजत ठेवली तर सारण करायला काही फार वेळ लागणार नाही. आणि हे कट करायचं. घ्या कट करून. आपण एक काम करूयात, अशी अजून एक करून घेऊया. चालेल. आणि आता या करंज्या तयार झालेल्या आहेत. आता फक्त डीप फ्राय केल्या की तिखट करंज्या तयार. बरोबर? घ्या श्रद्धाताई, तात्काळ तळून घ्या. आम्ही हे तळून घेतो, खायला तयार होत आहेत. पटकन तुम्ही लिहून घ्या तिखट करंज्यांसाठी लागणारं साहित्य आणि ही कृती.